नमस्कार मित्रांनो, काल गेलो होतो मी चाकणला. बस तुम्हाला इथं सगळं समजलं असेल किंवा चाकणचा विषय काय. तर मी गेलो होतो व्हाया तळवडे, नंतर महिंद्रा गेट, म्हणजे ते फेमस आहे त्यामुळे. ओके, तर तिथून त्या रोडने गेलो होतो मी नाणेकरवाडी चाकणकडे. शपथ सांगतो, हॅट्स ऑफ त्या प्रत्येक व्यक्तीला जे दररोज अपडाऊन करतायत तिकडून. जे कंपन्यांच्या बसनी वगैरे येतात त्यांचं ठीक आहे, पण शपथ सांगतो जे टू व्हीलर जात आहेत किंवा फोर व्हीलरने जात आहेत, हॅट्स ऑफ त्यांना, लिटरली हॅट्स ऑफ. का ते तुम्हाला सांगतो, हे एवढे मोठे खड्डे, रस्त्याचं काम चालू आहे मान्य आहे. मोठा मोठा सिमेंटचे तुम्ही 3 पदरी 4 पदरी रोड करतायत, ते सगळं साईडला ठेवा. पण आधी हे खड्डे तर बुजवा. हे पार लांबपर्यंत खड्डे पडलेले. अरे गाड्या चालवायच्या कशा माणसांनी? टू व्हीलरवाला नीट जाऊ शकत नाही ना, फोर व्हीलरला नीट जाऊ शकत नाही. अरे काय चाललंय तिथं? मुरुम वगैरे काहीतरी टाका की जेणेकरून थोडं स्मूथ जाते. आणि हे खड्डे कधीपासून पडलेत देव जाणो. शपथ सांगतो, हे एवढंच मी शूट करू शकलो, त्यामुळे इथे मी टाकतोय. मला पण लिटरली कंटाळा आला होता. आणि प्लस ट्रॅफिक, याच्यावरती मला काहीच बोलायचं नाही, जे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ट्रॅफिकबद्दल मला काहीही बोलायचं नाही. पण शपथ सांगतो यार, थोडं तरी काहीतरी ना केलं पाहिजे. मुरुम टाका, काहीतरी ठीक आहे. अजून एक गोष्ट अशी की रोडवरती एवढे मोठे मोठे तुम्ही ट्रेलर वगैरे कशा काय लावू शकता, आणि तिथून एकच गाडी जाते. पण का असं, म्हणजे प्रॉपर पार्किंग नाही आहे की काय नाही आहे देव जाणो. पण हे एक अनुभवलेलं, आणि हा होता माझा चाकणचा अनुभव. शपथ सांगतो, इच्छा होत नाही चाकणला जाण्याची. अजून एक मला मुद्दामून सांगायचं आहे की लास्ट वीकमध्ये की लास्ट वीकमध्ये आय डोंट नो, पण एक ट्रेलर खाली एक युवकाचा मृत्यू झाला होता, मे बी खड्ड्यांमुळे. आणि खड्डा हेच त्याचं हे होतं, कारण की खूप मोठे खड्डे आहेत, खूप मोठे खड्डे आहेत. परत ते सांगतो, हॅट्स ऑफ त्या लोकांना.